Good morning girls. Now I will start my second lecture. So girls, last lecture we have studied first topic of secretary practice subject. संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख. या धड्यामध्ये आपण वित्त व्यवस्थापनेचा अर्थ, त्याची व्याख्या आणि त्याचे महत्त्व याबद्दल माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे एखाद्या कंपनीला व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. त्यामुळे भांडवलाच्या आवश्यकतेमध्ये आपण स्थिर भांडवल आणि खेळत्या भांडवल या दोन भांडवलाबद्दल माहिती घेतली. त्यानंतरनं पुढचा भाग आहे स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक. स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक याचा अर्थ की व्यवसायाशी संबंधित असे अनेक घटक असतात की त्या घटकांमध्ये स्थिर भांडवल हे काही घटकांना कमी प्रमाणात लागतं तर काही घटकांना जास्त प्रमाणात स्थिर भांडवल लागतं. तर असे कोणते घटक आहेत की ज्या घटकांना स्थिर भांडवल हे कमी किंवा जास्त प्रमाणात लागतं आणि त्याचा स्थिर भांडवलावर कशा प्रकारे परिणाम होतो हे आपण स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक या घटकांमध्ये बघणार आहोत. त्यातला पहिला घटक सांगितलेला आहे व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाचे स्वरूप याचा अर्थ जेव्हा एखादी कंपनी त्यांच्या वस्तूचं उत्पादन करत असते तेव्हा वस्तूचं उत्पादन करण्यासाठी त्यांना जी स्थिर मालमत्ता लागते की ज्याला आपण स्थिर भांडवल असे म्हणतो, हे स्थिर भांडवल त्या उद्योग करणाऱ्या कंपनीला जास्त प्रमाणात लागते. परंतु जर एखादा व्यवसाय करणारी दुसरी कंपनी आहे, उदाहरण जर खरेदी विक्री, फक्त वस्तूंची खरेदी विक्री ज्या व्यवसायात केली जाते त्याला ट्रेडिंग बिझनेस असे म्हणतो. मग खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायात हे जे स्थिर भांडवल आहे हे कमी प्रमाणात लागत असते. त्यामुळे स्थिर भांडवल हे जर वस्तूचे उत्पादन करणाऱ्या संस्था असतील तर त्यांना जास्त प्रमाणात लागतं आणि फक्त वस्तूंची खरेदी विक्री करणारे संस्था असेल तर त्यांना स्थिर भांडवल हे कमी प्रमाणात लागतं. त्यानंतरनं दुसरा घटक सांगितलेला आहे व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाचे आकारमान हे त्या व्यवसायाच्या व्याप्तीवर ठरवले जाते. जेव्हा एखाद्या व्यवसायाची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात असते, याचा अर्थ जेव्हा एखाद्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणात व्यापार करण्यासाठी स्थापना झालेली असते तेव्हा अशा प्रकारच्या व्यवसायाला स्थिर भांडवल हे जास्त प्रमाणात लागतात. त्याचप्रमाणे ज्या व्यवसायाची स्थापना कमी प्रमाणात व्यवसाय करण्यासाठी झालेली असते अशा संस्थांना किंवा अशा कंपन्यांना हे स्थिर भांडवल कमी प्रमाणात लागते. कारण ज्या व्यवसायाची मोठ्या प्रमाणात व्यापार करण्यासाठी स्थापना झालेली असते अशा संस्थांना प्लांट अँड मशिनरी किंवा इक्विपमेंट म्हणजे एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी ज्या काही फिक्स्ड ॲसेट किंवा ज्या काही मालमत्ता लागतात ते कंपनीच्या नावाने स्वतः खरेदी करत असतात की ज्यामुळे त्यांना स्थिर भांडवलाची गरजही जास्त प्रमाणात असते. त्यामुळे स्थिर भांडवलाचं प्रमाण हे व्यवसायाच्या आकारमानावर अवलंबून असतं. त्यानंतरनं तिसरा घटक सांगितला आहे व्यवसायाची व्याप्ती. व्यवसायाची व्याप्ती याचा अर्थ जेव्हा एखादी व्यावसायिक संस्था वस्तूचं उत्पादन आणि वितरण याचा अर्थ की वस्तू तयार करण्यापासून ती वस्तू बाजारपेठेमध्ये विकेपर्यंत या मधल्या कालावधीमध्ये जे काय कामं असतात किंवा जी काय कार्य असतात ती कार्य पूर्ण करण्यासाठी या संस्थांना स्थिर भांडवल हे जास्त प्रमाणात लागत असतं. पुढचा घटक सांगितलेला आहे भाडे तत्वाचे प्रमाण की ज्याला आपण लीज बेसिस असं म्हटलं जातं. भाडे तत्वाचे प्रमाण याचा अर्थ काय की असे काही उद्योजक असतात की जी उद्योजक आपल्या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी व्यवसायासाठीची साधन सामग्री लागणार आहे किंवा जी स्थिर मालमत्ता लागणार आहे ती मालमत्ता ते भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेत असतात. आणि जर अशी स्थिर मालमत्ता जर आपण भाडे तत्वावर घेत असेल तर अशा उद्योजकांना स्थिर भांडवल हे कमी प्रमाणात लागतं. त्या पुढचा घटक सांगितलेला आहे उपकरणाची व्यवस्था. उपकरणाची व्यवस्था याला सब कॉन्ट्रॅक्ट असे म्हटलं जातं.
आता उपकरणाची व्यवस्था याचा अर्थ काय आहे की जेव्हा एखादी वस्तू तयार केली जाते, ती वस्तू तयार करण्यापासून ती वस्तू बाजारपेठमध्ये विकेपर्यंत अनेक प्रकारची कामे असतात आणि जर ही कामे कंपनीनं काही ॲग्रीमेंट करून किंवा कॉन्ट्रॅक्ट करून जर दुसऱ्या व्यक्तींकडे सोपवली असेल तर अशा वेळेस या कंपन्यांना वस्तूचं उत्पादनपासून ते वितरण करेपर्यंत जे स्थिर भांडवल लागतं ते स्थिर भांडवल हे कमी प्रमाणात लागतं. त्यामुळे यांना स्थिर भांडवलाची गरज ही कमी असते. त्यानंतरनं पुढचा घटक सांगितलेला आहे जुन्या मालमत्तेचे संपादन. जुन्या मालमत्तेचे संपादन याचा अर्थ काय की काही कंपन्या वस्तूचं उत्पादन करण्यासाठी जे यंत्रसंच म्हणजे ज्या प्लांट अँड मशिनरी असतात किंवा ज्या साधन सामग्री की ज्याला आपण इक्विपमेंट म्हणतं, हे साधन सामग्री किंवा हे यंत्रसंच जर बाजारपेठेमध्ये कमी किमतीत उपलब्ध होत असेल तर असे जुने यंत्रसंच आणि साधन सामग्री खरेदी करून काही व्यावसायिक संस्था त्यांचा व्यवसाय सुरू करत असतात की ज्यामुळे अशा प्रकारच्या व्यावसायिक संस्थांना जे स्थिर भांडवल लागतं ते स्थिर भांडवल कमी पातळीवर लागत असतं. त्यापुढचा घटक सांगितलेला आहे सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन. सवलतीच्या दरात मालमत्ता संपादन याचा अर्थ की औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकार अशा उद्योजकांना काही सवलती देत असतात. उदाहरण, व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसायासाठी जमीन किंवा बांधकाम साहित्य वगैरे लागत असतं. या जमीन किंवा बांधकाम साहित्य पुरवण्यासाठी सरकार यांना सवलतीच्या दरामध्ये एक प्रकारच्या सवलत त्यांना देत असतात. त्याचप्रमाणे जर यांना एखादं यंत्रसंच किंवा साधन सामग्री किंवा व्यवसायासंबंधी जे काही सामान खरेदी करायचं असेल आणि त्यासाठी ते खरेदी करण्यासाठी त्यांना हप्त्याची जर सोय करून उपलब्ध करून देत असेल, म्हणजेच काय की एक प्रकारे सरकार यांना एक सोयी सुविधा पुरवत असतं की अशा सुविधा मिळाल्यामुळे अशा अनेक कंपन्यांना स्थिर मालमत्तेची म्हणजेच अर्थात भांडवलाची आवश्यकता ही कमी भासते. त्यापुढचा घटक सांगितलेला आहे आंतरराष्ट्रीय स्थिती. आंतरराष्ट्रीय स्थिती याचा अर्थ की जर काही कंपनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जर व्यवसाय करत असेल तर अशा संस्थांना जास्त प्रमाणात स्थिर भांडवलाची गरज असते आणि स्थिर भांडवल हे या संस्थांचा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. उदाहरण, जर वस्तूची आयात निर्यात करण्याचा जर निर्णय कंपनीने घेतला असेल तर अशा वेळेस अशा कंपन्यांना स्थिर भांडवल हे जास्त प्रमाणात गुंतवावे लागते. त्यानंतरनं पुढचा 9वा घटक सांगितलेला आहे अर्थव्यवस्थेचा कल. अर्थव्यवस्थेचा कल याचा अर्थ की जर भविष्य काळात कंपनीचा विकास करायचा असेल तर कंपनीला काही महत्त्वाचे उपक्रम किंवा प्रकल्प हे हाती घ्यावे लागतात आणि ते प्रकल्प पूर्णसुद्धा करावे लागतात. अशा प्रकारचे प्रकल्प किंवा उपक्रम पूर्ण करण्यासाठी कंपनीला स्थिर भांडवलाची आवश्यकता ही जास्त प्रमाणात लागते की ज्यामुळे कंपनीचा भविष्य काळात फायदासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्यानंतरनं पुढचा घटक सांगितलेला आहे लोकसंख्येचा कल. लोकसंख्येचा कल याचा अर्थ की आपण बघतोय की भारताची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे की ज्यामुळे उत्पादकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी एक चांगली संधी मिळते. उदाहरण, ॲटोमोबाईल उद्योग किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूचे उत्पादन करणारे उद्योजक किंवा तयार कपड्यांचा व्यवसाय, म्हणजे अशा उद्योजकांना मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते कारण या वस्तूंची बाजारपेठेमध्ये मागणी ही जास्त वाढत असते. त्यामुळे अशा प्रकारे लोकसंख्येचा कल बघून व्यवसायांनासुद्धा त्यांच्या स्थिर भांडवलाची आवश्यकता ही कमी प्रमाणात आहे की मोठ्या प्रमाणात आहे हे त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. त्यानंतरनं पुढचा घटक सांगितलेला आहे ग्राहक प्राधान्य. ग्राहक प्राधान्य म्हणजे बाजारपेठेमध्ये किंवा अनेक कंपन्या ज्या वस्तूचं उत्पादन करतात ते शेवटी ग्राहकांसाठी करत असतात. त्यामुळे ग्राहक प्राधान्य हे त्यांचं सर्वात महत्त्वाचं प्राधान्य असतं. त्यामुळं व्यावसायिक संस्था किंवा कंपन्या ज्या वस्तू तयार केलेल्या असतात त्या वस्तू ग्राहकांना वस्तू व सेवा पुरविणाऱ्या उद्योग व्यवसायाला
जर बाजारपेठेमध्ये मागणी जास्त आली असेल तर अशा वेळेस त्यांना स्थिर भांडवलाची आवश्यकता ही जास्त प्रमाणात असते. आणि जर बाजारपेठेमध्ये मागणी ही जर कमी येत असेल तर त्यांना स्थिर भांडवलाची आवश्यकता ही कमी प्रमाणात असते. म्हणजे ग्राहक त्या वस्तूंना कशा प्रकारची मागणी करत असतो त्यावर त्या कंपनीचं स्थिर भांडवल हे अवलंबून असतं. उदाहरण यात बघितलं तर मोबाईल फोन उत्पादक किंवा फ्री कॉस्ट ऑफ होम डिलिव्हरी जे केले जातात, म्हणजे अशा प्रकारच्या सर्व्हिस प्रोव्हाइड या कंपन्यांकडून ग्राहकांसाठी केल्या जातात. त्यानंतरनं शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे स्पर्धात्मक घटक. स्पर्धात्मक घटक याचाच अर्थ की स्थिर भांडवल आवश्यकतेच्या निर्णय प्रक्रियेत हा सर्वात महत्त्वाचा घटक मानण्यात आलेला आहे. कारण स्पर्धात्मक घटक म्हणजे एक प्रकारची प्रतिस्पर्धा केली जाते. प्रतिस्पर्धा याचा अर्थ उदाहरण जर आपण जो एखादा व्यवसाय करतोय तशाच प्रकारचा व्यवसाय जर समोरची व्यक्ती करत असेल आणि अशा वेळेस आपण आपल्या व्यवसायाचा विकास करण्यासाठी अनेक प्रकारच्या यंत्रणा राबवत असतो की ज्यामुळे आपला व्यवसायाचा विकास हा जास्त प्रमाणात व्हावा. आपण ज्या प्रकारची यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करतो तीच यंत्रणा जर समोरचा उद्योजक करत असेल तर अशा वेळेस त्यांना स्थिर भांडवलाची आवश्यकता ही जास्त प्रमाणात असते. म्हणजे प्रतिस्पर्धा करत असल्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या यंत्रणा राबवाव्या लागतात की ज्यामुळे आपल्याला स्थिर भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. म्हणजे अशा प्रकारे आपण स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांबद्दल इथे माहिती घेतलेली आहे. त्यानंतरनं पुढे आपण खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक या घटकांबद्दल माहिती घेऊया. ज्याप्रमाणे आपण स्थिर भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक बघितले त्याचप्रमाणे आपण खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक बघणार आहोत. इथे पण जे व्यवसायासंबंधी अनेक घटक असतात त्या घटकांवर अवलंबून असतं की त्या घटकांना खेळते भांडवल हे कमी प्रमाणात लागतं की जास्त प्रमाणात लागतं आणि त्या घटकांचा या खेळत्या भांडवलावर कशा प्रकारे परिणाम होतो याबद्दलची माहिती आपण खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणारे विविध घटक इथे बघणार आहोत. त्यातला पहिला घटक सांगितलेला आहे व्यवसायाचे स्वरूप. व्यवसायाचे स्वरूप याचा अर्थ व्यवसायातील दैनंदिन कार्य पार पाडण्यासाठी व्यावसायिक संस्थांना तुलनेने खेळते भांडवल हे कमी प्रमाणात लागते. परंतु जर चैनीच्या वस्तू याचा अर्थ की लक्झरी गुड्स याचा व्यवसाय करणारे जर उद्योजक असेल, लक्झरी गुड्स याचा अर्थ काय की उदाहरण फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तू, म्हणजेच काय की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग लाईफ जगण्यासाठी ज्या वस्तू आवश्यक असतात त्या वस्तूंना लक्झरी गुड्स म्हणजे चैनीच्या वस्तू असं म्हटल्या जातात. जर असा व्यवसाय करणारे उद्योजक असतील तर त्यांना खेळते भांडवल हे मोठ्या प्रमाणात लागत असते. त्यानंतरनं दुसरा घटक सांगितलेला आहे व्यवसायाचे आकारमान. व्यवसायाचे आकारमान मी सांगितल्याप्रमाणे की हे त्याच्या व्यवसायाच्या व्याप्तीवर अवलंबून असते. याचाच अर्थ काय की व्यवसायाच्या आकारमानावरून मोठ्या प्रमाणात व्यापार करणाऱ्या कंपन्यांना अधिक खेळत्या भांडवलाची गरज असते आणि व्यवसायाच्या आकारमानावरून जर लहान प्रमाणात व्यापार करत असेल तर अशा कंपन्यांना खेळत्या भांडवलाची गरज ही कमी भासत असते. त्यानंतरनं तिसरा घटक आहे विक्रीचे प्रमाण. एकूण विक्रीचे प्रमाण आणि खेळते भांडवल यांचा एकमेकांशी संबंध असतो. जर बाजारपेठेमध्ये विक्रीचे प्रमाण हे वाढत असेल तर त्याच प्रमाणामध्ये खेळत्या भांडवलाचीही गरज त्या कंपनीला असते. म्हणजे जसे विक्रीचे प्रमाण असेल त्यानुसार कंपनीला खेळते भांडवल उपलब्ध करून घ्यावे लागते. जर बाजारपेठेमध्ये विक्रीचे प्रमाण वाढले तर त्यांना खेळते भांडवल ही जास्त प्रमाणात लागते आणि जर बाजारपेठेमध्ये विक्रीचे प्रमाण कमी झाले तर त्यांचे खेळत्या भांडवलाचे प्रमाण देखील हे कमी असते. म्हणजे ही विक्रीची परिस्थिती बाजारपेठेमध्ये कशी आहे त्यावर खेळत्या भांडवलाचे प्रमाण हे ठरवले जाते. त्यानंतरनं पुढचा घटक सांगितलेला आहे उत्पादन चक्र. उत्पादन चक्र याचा अर्थ काय की कच्च्या मालाचा वापर करून नवीन वस्तू तयार केले जातात. म्हणजे कच्च्या मालाचे रूपांतर नवीन वस्तूत करण्याच्या प्रक्रियेला उत्पादन चक्र असे म्हणतात. जर ही नवीन वस्तू तयार करण्यासाठी जेवढा कालावधी जास्त लागेल तेवढे खेळते भांडवल हे जास्त प्रमाणात लागते.
आणि कच्च्या मालापासून नवीन वस्तू तयार करेपर्यंत या उत्पादन चक्राचा कालावधी जर कमी असेल तर खेळते भांडवलसुद्धा हे कमी असते. म्हणजे कालावधी किती आहे त्याच्यावर खेळत्या भांडवलाचे प्रमाण हे अवलंबून असते. त्यानंतरनं पुढचा 5वा घटक आहे व्यापारी चक्र. व्यापारी चक्र याचा अर्थ जेव्हा बाजारपेठेमध्ये तेजी असते तेव्हा विक्रीच्या प्रमाणातही वाढ होते आणि विक्रीच्या प्रमाणात वाढ झालं तर तसं कंपन्यांना त्यांचा मालसाठा वाढवावा लागतो. मालसाठा याचा अर्थ स्टॉक किंवा इन्व्हेंटरी, म्हणजे वस्तूचं उत्पादन हे जास्त प्रमाणात करून ठेवावं लागतं. आणि जर वस्तूचं उत्पादन आपल्याला जास्त प्रमाणात करायचं असेल तर त्यासाठी कंपनीला खेळत्या भांडवलाची गरजही जास्त प्रमाणात असते. याच उलट जेव्हा बाजारात मंदी असते तेव्हा विक्रीच्या प्रमाणात घट होते आणि विक्रीच्या प्रमाणात घट झाली तर कंपन्यांचा मालसाठाही कमी करावा लागतो आणि कंपनीचा मालसाठा कमी झाला तर ॲटोमॅटिक त्या कंपनीचं खेळते भांडवलही कमी होतं. म्हणजे बाजारपेठेमध्ये तेजी आहे की मंदी आहे का बाजारपेठ स्थिर आहे याच्यावर खेळत्या भांडवलाचे प्रमाण हे अवलंबून असते. त्यानंतरनं पुढचा 6वा घटक सांगितलेला आहे खरेदी व विक्रीच्या अटी. खरेदी व विक्रीच्या अटी याचा अर्थ जेव्हा कंपनी वस्तूचं उत्पादन करत असते तेव्हा कंपनीला कच्चा माल लागतो किंवा इतर कंपनी व्यवसाय करण्यासंबंधी ज्या काय वस्तू असतात, जेव्हा या वस्तू कंपनी खरेदी करत असते, कंपनी जर उधारीवर खरेदी करत असेल आणि जेव्हा कंपनी स्वतःच्या वस्तू तयार करते आणि ती वस्तू ग्राहकांना विकताना जर ती ग्राहकांना उधारीवर देत नसेल तर अशा वेळेस त्या कंपन्यांना खेळते भांडवल हे कमी प्रमाणात लागते. या उलट जर कंपनी उधारीवर माल खरेदी करत नसेल पण ती स्वतःच्या वस्तूंची विक्री करताना ती ग्राहकांना उधारीची सवलत देत असेल तर अशा वेळेस त्या कंपन्यांना खेळत्या भांडवलाची प्रमाण हे वाढवावे लागते. म्हणजेच कंपनी माल कसा खरेदी करते यावर त्या खेळत्या भांडवलाचे प्रमाण हे अवलंबून असते. त्यानंतरनं पुढचा घटक आहे उधारीवरील अंकुश. उधारीवरील अंकुश म्हणजे उधार विक्रीचे प्रमाण, उधारीच्या अटी, वसुलीचे धोरण यांचा समावेश उधारीवरील अंकुशमध्ये होतो. आणि हे जर धोरण कंपनीने कठोर ठेवले असेल तर कंपनीची वसुली याचा अर्थ कंपनीनं ज्या ज्या व्यक्तींना उधारीवर माल दिलेला आहे अशा व्यक्तींकडनं पैशाची वसुली जर व्यवस्थित केली असेल तर अशा कंपन्यांना खेळते भांडवल हे कमी प्रमाणात लागते. आणि जर हे धोरण कंपनीचे कठोर नसेल तर अशा वेळेस कंपनी हे वेळेवर पैशाची वसुली करू शकणार नाही की ज्यामुळे हा सर्व पैसा बुडीत खात्यात की ज्याला आपण बॅड डेब्ट्स म्हणतो, म्हणजे अशा बुडीत खात्यात हा पैसा जातो की ज्यामुळे कंपनीला खेळत्या भांडवलाची आवश्यकताही जास्त प्रमाणात भासते. त्यानंतरनं पुढचा घटक आहे प्रगतीचा व विकासाचा वेग. जर कंपनीला स्वतःची प्रगती आणि विकास करायचा असेल तर त्या जास्तच प्रमाणात त्यांना खेळत्या भांडवलाची आवश्यकता तिथे भासत असते. त्यानंतर पुढचा घटक आहे व्यवस्थापनेची कुवत. व्यवस्थापनेची कुवत याचा अर्थ काय की जेव्हा कंपनीच्या उत्पादन आणि वितरणामध्ये समन्वय योग्य असतो, कोऑर्डिनेशन त्यांचं व्यवस्थित असेल तर खेळते भांडवल हे कंपनीला कमी प्रमाणात लागते. परंतु जर त्यांचं कोऑर्डिनेशन समन्वय हे योग्य नसेल तर त्यांना खेळते भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. आणि कंपनीला जर मालसाठा ठेवायचा असेल किंवा मालसाठा तयार करायचा असेल तर अशा वेळेसुद्धा कंपनीला खेळते भांडवल हे जास्त प्रमाणात लागते. आणि शेवटचा घटक सांगितलेला आहे बाह्य घटक. जर व्यावसायिक उद्योग संस्थांना वित्तीय संस्थांकडनं किंवा पतसंस्थांकडनं तसेच बँकांकडनं जर त्यांच्या वेळेस त्यांना निधी उपलब्ध होत असेल तर अशा वेळेस अशा व्यावसायिक संस्थांना खेळत्या भांडवलाची जास्त गरज नसते. म्हणजे अशा प्रकारे खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या विविध घटकांबद्दल आपण इथे माहिती जाणून घेतलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचे घटक हे खेळत्या भांडवलावर परिणाम करत असतात. यापुढे आपण भांडवल संरचना ही संकल्पना बघणार आहोत. भांडवल संरचना याचा अर्थ कॅपिटल स्ट्रक्चर.
कॅपिटल स्ट्रक्चर म्हणजेच भांडवल संरचना म्हणजे कशी केली जाते. भांडवल संरचना याचा अर्थ की तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी जे भांडवल गोळा करावे लागते ते भांडवल गोळा करण्यासाठी आधी तुम्हाला एक स्ट्रक्चर म्हणजे संरचना ठरवावी लागते आणि त्यानुसार तुम्हाला भांडवलाची उभारणी करता येते. तर व्यवसाय करण्यासाठी कंपनीला मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल अशा दोन्ही मार्गाने भांडवल उभे करावे लागते. मालकीचे भांडवल हे समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि राखीव निधी यांच्यामधून उपलब्ध होते. तर कर्जाऊ भांडवल कंपनीला हे कर्जरोखे, बंधपत्रे व इतर कर्जे यांच्या माध्यमातून उपलब्ध होत असते. भांडवल संरचना म्हणजेच इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे. याचाच अर्थ की व्यवसाय करण्यासाठी कंपनीला किती प्रमाणात भांडवल लागणार आहे याचे प्रमाण लक्षात घेऊन मालकीचे व कर्जाऊ भांडवलाच्या माध्यमातून निधी गोळा करणे होय. भांडवल संरचनेलाच प्रतिभूतींचे मिश्रण असेही म्हटले जाते. पुढे आपण भांडवल संरचनेची व्याख्या बघणार आहोत. भांडवल संरचनेची व्याख्या आपल्याला सांगितली आहे की उद्योग व्यवसायात गुंतवलेले दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी म्हणजे भांडवल संरचना होय. याचा अर्थ की भांडवल उभे करण्यासाठी कंपनी दीर्घ मुदतीचे कर्ज किंवा भागांच्या माध्यमातून निधी गोळा करते. म्हणजे अशा प्रकारे कंपनीला भांडवल आपल्या व्यवसायासाठी गोळा करावे लागते. पुढे आपल्याला भांडवल संरचनेचे घटक सांगितलेले आहेत. भांडवल संरचनेचे जे घटक सांगितलेले आहेत त्या घटकानुसारच कंपनीला त्यांचे मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल अशा दोन प्रकारचे भांडवल गोळा करता येते. भांडवल संरचनेच्या घटकांमधला पहिला घटक सांगितलेला आहे समहक्क भाग भांडवल. समहक्क भाग भांडवलमधूनच कंपनीला मालकीचे भांडवल इथे प्राप्त होते. समहक्क भाग भांडवल हा कंपनीच्या भांडवलाचा प्राथमिक स्रोत आहे. कंपनीची मालकी आणि कंपनीमध्ये ज्या जोखीम येणार आहेत किंवा ज्या जोखीम स्वीकारायच्या आहेत हे जोखीम समहक्क भागधारकांनी स्वीकारलेलं असतं, कारण ते कंपनीच्या भागांमध्ये कायमस्वरूपी गुंतवणूक केलेले असतात. त्यामुळे यांना कंपनीच्या सभांमध्ये मतदानाचा देखील अधिकार देण्यात आलेला आहे आणि या भागधारकांना यांनी भागांमध्ये जी गुंतवणूक केलेली आहे त्याच्यावर परतावा म्हणून जो लाभांश दिला जातो तो लाभांश अस्थिर दराने दिला जातो. त्यानंतर भांडवल संरचनेचा दुसरा घटक सांगितलेला आहे अग्रहक्क भाग भांडवल. अग्रहक्क भाग भांडवल या भागधारकांना लाभांश वाटप व कंपनी विसर्जनावेळी भांडवल परतफेडीसाठी अग्रहक्क दिला जातो. यांना स्थिर दराने लाभांश दिला जातो. या अग्रहक्क भागधारकांना जो लाभांश दिला जातो तो स्थिर दराने दिला जातो आणि या भागांना मतदानाचाही हक्क सभेमध्ये दिला जात नाही. त्यानंतर पुढचा तिसरा घटक सांगितलेला आहे की प्रतिधारण संचयी नफा. प्रतिधारण संचयी नफा म्हणजे हा निधी उभारण्याचा अंतर्गत स्रोत आहे. प्रतिधारण नफा म्हणजे कंपनीने वाटप न केलेल्या नफ्याचा व्यवसायासाठी वापर करणे की ज्याला नफ्याची पुनर्गुंतवणूक किंवा नफ्याचे भांडवलीकरण असे म्हटले जाते. पुढचा घटक सांगितला आहे कर्जाऊ भांडवल. कर्जाऊ भांडवलांमध्ये दोन गोष्टींचा समावेश होतो. त्यातला पहिलं भांडवल सांगितलेलं आहे कर्जरोखे. कर्जरोखे याचा अर्थ हा कंपनीने घेतलेल्या कर्जांचा पुरावा आहे आणि यावर कंपनीला निश्चित दराने व्याज द्यावा लागतो. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितलेली आहे मुदतीची कर्जे. मुदतीची कर्जे याचा अर्थ की बँक किंवा वित्तीय संस्थांनी जी कर्जे कंपनीला दिलेली असतात त्याला निश्चित दराने व्याज द्यावे लागतात, म्हणून त्यांना मुदतीची कर्जे असे म्हटली जातात. म्हणजे अशा प्रकारे व्यावसायिक संस्थांना भांडवलाची उभारणी करण्यासाठी या घटकांचा वापर करून या माध्यमातून त्यांना भांडवलाची उभारणी करावी लागते.
आता भांडवल संरचनेचे घटक यावरून कंपनीला मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल अशा 2 प्रकारच्या भांडवलाचे उभारणी इथे करावी लागते. भांडवलाची संरचना करते म्हणजेच नेमकी कंपनी भांडवल संरचना करून भांडवल गोळा कसं करते यासाठी आपण इथे एक उदाहरण बघणार आहोत. त्या उदाहरणावरून तुम्हाला कळेल की कंपनी भांडवल संरचनेवरून कंपनीसाठी भांडवल कसे गोळा करते. यासाठी आपण इथे एक बॅलन्स शीट बघणार आहोत की ज्याला आपण ताळेबंद असे म्हणतो. 31 मार्च 2019 रोजीचा अ ब क कंपनीचा इथे ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटमध्ये 2 साईड असतात, लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड, की ज्याला आपण देयता किंवा देणी आणि संपत्ती किंवा मालमत्ता असं म्हणतो. लॅबिलिटी साईड म्हणजे देणी ही क्रेडिट साईड असते, तर ॲसेट साईड म्हणजे मालमत्ता ही डेबिट साईड असते. लॅबिलिटी साईडला आपल्याला भाग भांडवल म्हणजेच काय की कंपनी भागांच्या माध्यमातून जे मालकीचे भांडवल गोळा करत असते त्याला भाग भांडवल असे म्हटले जाते. आणि हे भाग भांडवल कंपनी 2 भागांच्या माध्यमातून गोळा करते. एक समहक्क भाग की ज्याला इक्विटी शेअर्स म्हटले जातात आणि एक अग्रहक्क भाग की ज्याला प्रेफरन्स शेअर्स म्हटले जातात. यामध्ये कंपनीने समहक्क भाग हे भागांची विक्री करून 1 लाख रुपयेपर्यंतचं गोळा केलेला आहे आणि अग्रहक्क भागांची विक्री करून कंपनीने 5 लाखपर्यंतचं भांडवल इथे गोळा केलेलं आहे. त्यानंतरनं कंपनीचा रिझर्व्ह फंड असतो, तो रिझर्व्ह फंड कंपनीचा 50,000 इथे दाखवलेला आहे. त्यानंतर लॅबिलिटी साईडला दायित्व म्हणजे ज्या करंट लॅबिलिटी असतात किंवा जे कंपनी चालवण्यासाठी किंवा भांडवल उभारणीसाठी जे लोकांकडनं उधारीनं किंवा कर्जाने जो पैसा घेतलेला असतो ते देणी त्यांना परत द्यावे लागतात. त्यामुळे त्या लॅबिलिटी आपल्याला इथे सांगितलेल्या आहेत की जे आपण कर्जाऊ भांडवल असं म्हणतो. ते कर्जाऊ भांडवल आपल्याला इथे सांगितलेलं आहे की डिबेंचर की ज्याला आपण कर्जरोखे म्हणतो, म्हणजे कर्जरोख्यांची विक्री करून कंपनीने इथे भांडवल गोळा केलेलं आहे ते 1 लाखपर्यंतचं. त्यानंतरनं पुढे धनको सांगितलेलं आहे. धनकोची रक्कम आपल्याला 30,000 सांगितलेली आहे आणि देय विपत्र हे 20,000 सांगितलेले आहेत. त्यानंतरनं डेबिट साईड म्हणजे ॲसेट साईडला स्थिर मालमत्ता की ज्याला फिक्स्ड ॲसेट असे म्हटले जाते. इमारत म्हणजे बिल्डिंग ही 4 लाखाची आहे म्हणून सांगितलेली आहे. यंत्रसामग्री की ज्याला आपण इक्विपमेंट म्हणतो ते 2 लाखाचे आहे. त्यानंतरनं पुढे चालू मालमत्ता की ज्याला आपण करंट ॲसेट असे म्हणतो, त्यामध्ये ऋणको म्हणजे डेटर्स दिलेले आहेत 1 लाख. माल साठा की ज्याला आपण स्टॉक किंवा इन्व्हेंटरी म्हणतो 50,000. रोख रक्कम की ज्याला आपण कॅश इन हँड म्हणतो 10,000 आहेत आणि बँकेतील रक्कम की ज्याला आपण बँक बॅलन्स म्हणतो ते 40,000 दिलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे 8 लाखांना हे बॅलन्स शीट टॅली झालेलं आपल्याला दाखवलेलं आहे. पुढे कंपनी भांडवल संरचना कशी करते याचं तुम्हाला पुढे कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. आपण बॅलन्स शीटमध्ये बघितलं होतं की समहक्क भाग हे 1 लाख होते. अग्रहक्क भागांकडून कंपनी 5 लाखापर्यंतचं भांडवल गोळा केली होती. कंपनीचा राखीव निधी होता 50,000 आणि कर्जरोख्यांच्या माध्यमातून कंपनीनं 1 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. म्हणजे अशा प्रकारे कंपनी भांडवल संरचनामध्ये म्हणजेच समहक्क भाग, अग्रहक्क भाग, राखीव निधी आणि कर्जरोखे या माध्यमातून कंपनी 7,50,000 पर्यंतचं भांडवल गोळा करते. म्हणजे अशा प्रकारच्या भांडवल संरचने करून कंपनी आपल्या कंपनीसाठी मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल हे दोन्ही मिळून अथवा फक्त मालकीचे भांडवल किंवा कर्जाऊ भांडवल अशा माध्यमातून कंपनी आपल्या व्यवसायासाठी भांडवलाची इथे उभारणी करते. त्यापुढे आपल्याला स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यातील फरक सांगितलेला आहे. त्यातला पहिला फरक सांगितलेला आहे अर्थ. स्थिर भांडवलचा अर्थ सांगितलेला आहे. स्थिर भांडवल म्हणजे कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता किंवा संपत्ती होय. याचाच अर्थ काय की स्थिर मालमत्ता म्हणजे ज्याला की आपण फिजिकल ॲसेट असे म्हणत असतो, म्हणजे जी की एक कंपनीची संपत्ती असते. म्हणजे उदाहरण फिक्स्ड ॲसेट ही जे कंपनीची ॲसेट आहे म्हणजे या कंपनीच्या मालमत्ता आहेत. त्यानंतरनं खेळते भांडवलचा अर्थ सांगितलेला आहे. खेळते भांडवल म्हणजे एकूण चालू मालमत्तेची बेरीज होय. त्यानंतरनं पुढे स्थिर भांडवलचे स्वरूप सांगितलेले आहेत.
हे भांडवल व्यवसायात जवळजवळ कायमस्वरूपी राहते. याचा अर्थ काय की ज्या कंपनीच्या फिक्स्ड ॲसेट असतात ते फिक्स्ड ॲसेट कंपनीसाठी कायमस्वरूपी असतात. जोपर्यंत कंपनी अस्तित्वात असते तोपर्यंत या ॲसेट किंवा या मालमत्ता ही संपत्ती कंपनीचीच असते की ज्याला आपण स्थिर भांडवल असे म्हणतो. आणि खेळते भांडवल हे अभिसरण भांडवल आहे म्हणून इथे सांगितलेलं आहे. अभिसरण भांडवल याचाच अर्थ म्हणजेच काय की ज्याप्रमाणे स्थिर भांडवल हे कायमस्वरूपी राहतं तसं खेळतं भांडवल हे कायमस्वरूपीचं नसतं, ते एक प्रकारच्या तात्पुरत्या स्वरूपाचं भांडवल असतं. त्यानंतर तिसरा मुद्दा कारण सांगितलेला आहे. स्थिर भांडवलामध्ये कारण सांगितले की हे भांडवल स्थिर संपत्तीमध्ये गुंतवले जाते. उदाहरण जमीन, इमारत, फर्निचर इत्यादी. म्हणजे आपण एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट करतो याचा अर्थ काय की आपण एखादी लँड म्हणजे जमीन खरेदी केली म्हणजे एक प्रकारची आपण इन्व्हेस्टमेंट केली. आपण एखादं फर्निचर घेतलं म्हणजे आपण एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आपण एखाद्या बिल्डिंग तयार केलेली आहे म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये कंपनीने एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यानंतर खेळते भांडवल हे अल्प मुदतीच्या मालमत्तेमध्ये गुंतवले जाते. उदाहरण रोकड, मालसाठा, उधारी. म्हणजे खेळत्या भांडवलाची जी इन्व्हेस्टमेंट किंवा जी गुंतवणूक केली जाते ते अल्प मुदतीसाठी केली जाते. त्यासाठी उदाहरण रोकड म्हणजे कॅश, मालसाठा म्हणजेच इन्व्हेंटरी, स्टॉक, उधारी म्हणजे अशा प्रकारची उदाहरणं इथे सांगितलेली आहेत. त्यानंतर चौथा मुद्दा सांगितलेला आहे स्रोत. म्हणजे स्थिर भांडवल आपण कोणत्या स्रोतापासून उपलब्ध करू शकतो. तर इथे सांगितलेलं आहे की भाग, कर्जरोखे, दीर्घ मुदतीची कर्जे, बंधपत्रे या मार्गाने आपण स्थिर भांडवलाची उभारणी करू शकतो. त्याचप्रमाणे खेळत्या भांडवलाची उभारणी आपण अल्प मुदतीचे कर्ज घेऊन इथे करू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा सांगितलेला आहे गुंतवणूकदाराचे ध्येय. गुंतवणूकदाराचे ध्येय म्हणजे ज्या व्यक्ती स्थिर भांडवलामध्ये किंवा खेळत्या भांडवलामध्ये जी गुंतवणूक करतात त्यांचं ध्येय काय आहे. तर स्थिर भांडवलामध्ये सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये नफा कमविण्याच्या उद्देशाने गुंतवणूकदार स्थिर भांडवलात पैसे गुंतवित असतात. याचाच अर्थ काय की ज्या व्यक्ती फिक्स्ड कॅपिटलमध्ये किंवा स्थिर भांडवलामध्ये गुंतवणूक करतात त्यांना भविष्यकाळात जर नफा मिळवायचा असेल तर त्या उद्देशाने ते गुंतवणूक करतात. आणि खेळत्या भांडवलामध्ये जर त्यांना लगेचच बेनिफिट हवा असेल म्हणजे त्यांना त्वरित परतावा हवा असेल तर त्या उद्देशाने ते गुंतवणूकदार खेळत्या भांडवलामध्ये गुंतवणूक करत असतात. आणि शेवटचा मुद्दा सांगितलेला आहे की जोखीम. स्थिर भांडवलामध्ये ज्या व्यक्ती गुंतवणूक करत असतात अशांची जोखीम ही जास्त प्रमाणात असते. आणि खेळत्या भांडवलामध्ये ज्या व्यक्ती गुंतवणूक करत असतात अशा व्यक्तींची जोखीम ही कमी प्रमाणात असते. म्हणजे असा फरक आपल्याला स्थिर भांडवल आणि खेळते भांडवलामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण पहिला धडा संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख बघितला. यामध्ये आपण वित्त व्यवस्थापनेचा अर्थ, त्याची व्याख्या, त्याचे महत्त्व, भांडवलाची आवश्यकता बघितली. त्यामध्ये आपण स्थिर भांडवल व स्थिर भांडवलावर परिणाम करणारे विविध घटक, खेळते भांडवलावर परिणाम करणारे विविध घटक या घटकांबद्दल आपण माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे भांडवल संरचना म्हणजे काय, ती भांडवल संरचना कशी केली जाते, त्याचे घटक काय आहेत याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली. आणि त्याचप्रमाणे स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल यातील फरक काय आहेत. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या संकल्पनांचा आपण या धड्यांच्या माध्यमातून अभ्यास केलेला आहे आणि त्या संकल्पना आपण व्यवस्थितरित्या समजून घेतलेल्या आहेत. इथे आपला पहिला धडा संपला. आता सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्या धड्याचा पूर्ण स्वाध्याय मी व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवलेल्या ऑडिओ क्लिप, PPT, टॉपिकचे स्क्रीनशॉट व व्हिडिओ यांचा अभ्यास करून हा स्वाध्याय पूर्णपणे सोडवणे आणि तुम्ही सोडवलेला स्वाध्यायाचे फोटो काढून किंवा त्याची PDF करून तुम्ही सर्व मुलींनी तुमचा रोल नंबर घालून मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सोडवलेला स्वाध्यायाचे फोटोज पाठवायचे आहेत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.